नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशीचे पती आणि मीन राशीची पत्नी जर का वैवाहिक सहजीवनात एकत्र असतील तर त्या दोघांमध्ये घटस्फोट किंवा डिवोर्स होण्याची शक्यता किती प्रमाणात असू शकेल. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात, दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचा सर्व संदर्भातले खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. घटस्फोट किंवा डिवोर्स ही काही घटना नाही आहे की जी एका दिवसात घडते. याकरता दोघांचे जे विचार आहे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, वैवाहिक जीवनात त्यांच्या आशा अपेक्षा नेमक्या कशा प्रकारच्या असतात हे जाणून जर का घेतलं तर डिवोर्स होणं जवळजवळ कठीण होऊन बसेल. याकरता दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व जाणून घेणं गरजेचं राहील. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं किंवा वृषभ राशीचे जे पुरुष आहेत, पती आहेत, त्यांच्याबद्दल सांगायचं झालं, वृषभ राशी जी आहे ती कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूपाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं वाणीवर असणारं प्रभुत्व. अतिशय व्यवस्थित आणि सुव्यवस्थित नेटनेटक्या प्रकारे वागणं, बोलणं हे वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येतं. म्हणजे आपला मुद्दा दुसऱ्याला पटवून देणं आणि त्याकरता वापरण्यात आलेली शब्दरचना ही अतिशय चांगली असते. समोरच्याला समजेल अशा प्रकारे बोलणं, याचप्रमाणे आपली जी गोष्ट आहे ती व्यवस्थितपणे मांडणं, डिप्लोमॅटिक नेचर हा वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये दिसणारा प्रमुख गुणधर्म आहे. हसत बोलणं, दुसऱ्याला समजेल असं बोलणं, मुद्दा कितीही किचकट किंवा गंभीर झाले तरी आपल्या सहज सोप्या ओघवत्या वाणीने ते समोरच्याच्या पचनी पाडणं हा जो भाग आहे, हा भाग वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतं. त्याचप्रमाणे त्यांचं जे एकंदरीत राहणीमान असतं ते सुद्धा व्यवस्थित नीटनेटकं आणि टापटीप असतं. खरं तर वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांना फॅशनबद्दलचं खूप चांगलं ठाऊक असतं. अगदी बालपणापासून या गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे कशा प्रकारे राहायचं, कशा प्रकारे स्वतःला प्रेझेंट करा, कारण शुक्राची जी रासायन द्वितीय स्थानाशी संबंधित आहे त्याच्यामुळे वागणं बोलणं त्यांचं अतिशय चांगलं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वागणं बोलणं चांगलं असेल किंवा फॅशनची आवड असेल, आधुनिक जीवनाची आवड जरी असली तरी मात्र खर्च जास्त करणार नाही. खर्च किंवा पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे, कशा प्रकारे कमवायचे, कशा प्रकारे सेव्हिंग करायची, ही जी माहिती आहे ही बाब वृषभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगल्या प्रकारे जमते. म्हणजे ते प्रॅक्टिकल असतात, व्यवहारी असतात. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत यांची आवडसुद्धा यांना खूप चांगली असते. संगीताचा कान असतो, कलेची आवड यांना खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. वृषभ राशीचे जे पुरुष असतात हे कमीत कमी बाथरूम सिंगर तरी असतात. म्हणजे संगीताचं ज्ञान किंवा संगीताची जाण त्यांना खूप चांगल्या प्रकारची असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगली असते. कुठल्याही विषयावरती जर का निर्णय घ्यायचा असेल तर नीट विचार करून निर्णय घेते आणि यांनी समजा एखादा शब्द दिला तर तो पूर्णसुद्धा करून दाखवते. हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. खानपानाची थोडीशी आवड जास्त असते, त्यामुळे मेदवृद्धीकडे थोडेसे जाऊ शकतात. मात्र करिअरच्या बाबतीत सिरियस असतात. करिअरच्या बाबतीत एकापेक्षा जास्त इन्कम स्त्रोत यांच्याकडे दिसून येऊ शकतात, जी की खूप चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट मानणं, स्वतःला दुसऱ्यांना रिस्पेक्ट देणं हा भागही यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो, जो की तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. याचप्रमाणे वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्या डिसिप्लिन असतात. म्हणजे गोष्टी कधी कशा प्रकारे करायच्या, कशा प्रकारे अंमलात आणायच्या, कशा प्रकारे पूर्ण करायच्या, दिलेला शब्द पाळणं हा वृषभ राशीच्या व्यक्तीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा गुणधर्म दिसून येतो. फक्त एक दोन गोष्टी तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील की ज्या वृषभ राशीच्या व्यक्ती असतात कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींवरून हट्टीपणा त्यांचा दिसून येतो. म्हणजे मग आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तोडजोड न करणं, अगदी सामान्य क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी यांच्यासाठी खूप मोठा असा स्टेटस इश्यू बनून जातो. तर इथे सुद्धा ही गोष्ट थोडीशी लक्षात घेणं गरजेचं राहील, कारण थोडंसं या गोष्टीमुळे तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधात ताण येण्याची शक्यता जास्त असू शकते. अर्थात वृषभ राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र येतात: कृत्तिका, रोहिणी आणि मृग. परत कृत्तिका नक्षत्राचे जे पुरुष असतात यांच्यामध्ये थोडंसं ॲरोगन्सी तुम्हाला जास्त दिसून येईल. म्हणजे आपल्या मतावर ठाम राहणं, हट्टीपणा तो सुद्धा कमालीचा असू शकतो. त्यांचं बोलणं सुद्धा थोडंसं तिखट असू शकतं. टू द पॉईंट बोलणं, मुद्द्यावर बोट ठेवून बोलणं हा भाग कृत्तिका नक्षत्रांच्या पुरुषांमध्ये थोडा जास्त दिसून येतो. परंतु अतिशय कर्तृत्ववान अशा प्रकारचं हे नक्षत्र आहे. स्वतःच्या हिमतीवर पुढे जाणं, दुसऱ्याची मदत न घेणं, आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणं हा जो भाग आहे हा भाग कृत्तिका नक्षत्रामध्ये अतिशय चांगला प्रकारे दिसून येतो. परंतु या नक्षत्राचे जे पुरुष असतात ते थोडेसे तिखट जाणवू शकतात. रोहिणी नक्षत्र पूर्णपणे वेगळं आहे. मुळातच रोहिणी नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांचं बालपण अतिशय लाडामध्ये गेलेलं असतं आणि ते शेवटपर्यंत तसंच राहतं. त्याच्यामुळे खूप झगडा देणं किंवा संघर्ष करणं,
किंवा खूप काही जबरदस्त हे करणं वगैरे हा भाग रोहिणी नक्षत्राच्या पुरुषांमध्ये दिसून येत नाही. हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचं असतं. थोडंसं लेझिनेस किंवा आळशीपणा हा रोहिणी नक्षत्राच्या पुरुषांमध्ये दिसून येतो किंवा त्यांच्यामध्ये लॅविश लाईफस्टाईलच्या कडे ज्यांचं आकर्षण असं हे थोडंसं जास्त असतं. म्हणजे मजामध्ये राहू, मजा करू, जीवन हे मजेशीर आहे, उपभोगप्रिय अशा प्रकारचं हे नक्षत्र आहे. मृग नक्षत्राच्याबद्दल सांगायचं झालं, मृग नक्षत्र हे पूर्णपणे या दोन्ही नक्षत्रांपेक्षा वेगळं आहे. विचारी आहे, हुशार आहे, यांना पुस्तक वाचनाची आवड असते आणि त्याकरवी यांच्याकडे ज्ञानसुद्धा खूप चांगलं असतं. कुठल्याही विषयाबद्दलचं ज्ञान यांच्याकडे तसं पाहिलं तर चांगलं असतं आणि त्यामुळे कुठल्याही व्यक्तीबरोबर ते अतिशय चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करू शकतात. अत्यंत अलर्ट अशा प्रकारचं हे नक्षत्र आहे. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा यांच्या लक्षात राहतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी करायच्या, मग त्या कशा प्रकारच्या करायच्या, कशा प्रकारे मार्गी लावायचा, हा जो भाग आहे बा मृग नक्षत्रांच्या पोर्शनमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. एकंदरीत तुम्हाला समजलं असेल आत्तापर्यंत की मृग नक्षत्राचे जे पुरुष किंवा पती यांचं व्यक्तिमत्व, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेमका कशा प्रकारचा असतो. आता थोडं आपण चर्चा करू की मीन राशीच्या स्त्रिया असतात या नेमका कशा प्रकारच्या असतात, त्यांचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं म्हणजे पहिली गोष्ट मीन राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं सौंदर्य. अतिशय सुंदर अशा प्रकारचं याचं सौंदर्य असतं. म्हणजे मुळातच लोभसवणं अशा प्रकारचं यांचं सौंदर्य असतं. म्हणजे ते कॉस्मेटिक वगैरे काही नसतं. बालपणापासून हे दिसायला सुंदर असतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जर का फॅशन केली तरी ते त्यांना लागू पडते, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅशनबद्दल काय फारसं माहिती नसलं तरी यांचं व्यक्तिमत्व मुळात चांगलं असल्यामुळे व्यक्तिमत्व आकर्षक असतं. बोलणंसुद्धा यांचं खूप चांगलं असतं, वाणीसुद्धा खूप चांगली असते. म्हणजे आपल्या बोलण्याने वाणीने दुसरा दुखावला जाणार नाही याची काळजी हे मीन राशीच्या व्यक्ती नेहमीच किंवा स्त्रिया नेहमीच घेत असतात. अर्थात त्यांची वाणी चांगली असते, यांचं बोलणं चांगलं असतं, यांचं दिसणं चांगलं असतं. यामुळे आकर्षक अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. अतिशय भावनाशील अशा प्रकारच्या ह्या स्त्रिया असतात. म्हणजे ते छोट्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा दुखावल्या जातील आणि दुसऱ्याच्या मनाचा सुद्धा विचार करतात. म्हणजे स्वतःबद्दल विचार करतातच, परंतु दुसऱ्याच्या मनाचा सुद्धा विचार करतात की चुकूनही आपल्या वाणीमधून चुकीचा शब्द जाऊ नये जेणेकरून दुसरा माणूस दुखावला जाईल. तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट मीन राशीच्या स्त्रियांमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक फॅक्टर यांच्यामध्ये खूप चांगला असतो. अर्थात बरेचसे गुण ज्याला आपण तुम्हाला सक्सेसफुल आयुष्यामध्ये व्हायचं असेल तर जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा किंवा डिसिप्लिनपणा हा असायला हवा. पण हे जे गुण आहेत ते थोडेसे कमी असू शकतात मीन राशीच्या स्त्रियांमध्ये, परंतु त्यांना सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा या जीवनामध्ये मिळतात. कारण लक किंवा भाग्य हा भाग मीन राशीच्या स्त्रियांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येतो, जी की वेगळी गोष्ट आहे, परंतु हा भाग दिसून मात्र येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्याच्या मदतीला धावून जाणं हा भाग खूपच चांगला दिसून येतो. म्हणजे एखादा समोरचा व्यक्ती ओळखीचा असो वा नसो, तो जर का त्रासामध्ये असेल किंवा एखादा प्राणी जरी त्रासात असेल तरी त्याचा दुःख वेदना यांना सहन होत नाही. मग स्वतःला जेवढं शक्य होईल तेवढं ते करतात. ही गोष्ट फार वेगळी आहे. त्याच्यामुळे सुद्धा ज्या स्त्रिया असतात या समाजामध्ये थोड्याशा फेमस असतात, प्रसिद्ध असतात किंवा यांच्याबद्दलची जी इमेज असते, जी प्रतिमा असते ती खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. यांच्या कोण विरोधात तसं नसतं. यांच्यासाठी एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची की जी मानसिकदृष्ट्या अत्यंत आवश्यक राहील समजून घेणं खास करून काय यांच्या पतीला, ती म्हणजे एकटेपणा यांना आवडत नाही. जर का लक्षात घ्या, या ज्या स्त्रिया असतात त्यांना नेहमी आवडतं, नेहमी अपेक्षा असते की त्याचे जे पती आहेत त्यांनी त्यांचे लाड करावे किंवा त्यांच्या हृदयापर्यंत पोचावं किंवा त्यांच्याबद्दल विचारावं, विचारपूस करावी. ही गोष्ट म्हणजे ही गोष्ट यांच्याकडून सुद्धा होते, पण ही गोष्ट यांच्या पतीकडून झाली नाही तर अर्थातच दोघांमध्ये दुरावा होण्याची शक्यता आहे. आता हा जो दुरावा आहे हा दुरावा ज्या मीन राशीच्या ज्या पत्नी आहेत त्या सरळ सरळ बोलून दाखवणार नाहीत, परंतु मग त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये तुम्हाला फरक दिसून येईल. त्यांचं बोलणं कमी होईल, एकांतामध्ये बसणं, स्वतःबद्दलच विचार करत बसणं, स्वतःला दोष घेणं, रात्री झोप न येणं, नैराश्य, चिडचिड, हा ज्या भाग आहेत या सगळ्या गोष्टी हळूहळू पायऱ्याने त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात तुम्हाला दिसू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ते एकट्या किंवा अबोल होतात त्याच वेळेस हा पहिला सिग्नल असं संकेत असतं की गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत. हा जो भाग आहे भाग वृषभ राशीच्या पतींना साधारण टिपता यायला हवा किंवा त्यांना जाणून घेता यायला हवा. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे. याचमध्ये तसं पाहायचं झालं तर मीन जी रास आहे या मीन राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात: पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा आणि रेवती. लक्षात घ्या, मीन ही अशी एकच रास आहे की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राक्षसगडी नक्षत्र येत नाही. म्हणजे अतिशय सॉफ्टच ही संपूर्ण रास तशी पाहायची झाली तर सांगता येईल. पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या स्त्रिया त्या अतिशय चांगल्या असतात, काही प्रॉब्लेम नसतं. मनुष्यगणी नक्षत्र आहे हे आणि हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तो भाग दिसून येतो. उत्तर भाद्रपद नक्षत्र थोडासा स्टर्डीनेस वगैरे तुम्हाला दिसून येते आणि रेवती नक्षत्र हे पूर्णपणे देवगुण आहे. म्हणजे
धार्मिक आध्यात्मिक आहे आणि तशा प्रकारचे जरा इंट्युशनसुद्धा येतात. आणि खास करून मीन राशीच्या ज्या स्त्रिया त्यांच्यामध्ये ही गोष्ट खूप चांगली असते की भविष्यात होणाऱ्या काही गोष्टींचा अंदाज त्यांना आधीच लागतो. एखाद्या व्यक्तीकडे किंवा परिस्थितीकडे बघून त्यांना जाणवतं की ही व्यक्ती कशा प्रकारची असू शकते. त्यामुळे त्यांना इंट्युशन्स खूप चांगल्या प्रकारचे असतात. थोडंसं स्वप्नमय दुनियेमध्ये रमणाऱ्या ज्या या स्त्रिया असू शकतात. आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेल की वृषभ राशीचे पुरुष आणि मीन राशीची जी स्त्रिया आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. साधारणतः आता थोडंसं आपण यांच्यामध्ये वादविवाद किंवा गोष्टी टोकाच्या होणं किंवा डिवोर्स घटस्फोटाबद्दल जाणं हा भाग नेमका कसा असू शकतं. लक्षात घ्या की ज्या मीन राशीच्या स्त्रिया असतात यांच्यामध्ये थोडंसं खर्च करण्याची वृत्ती ही थोडीशी जास्त असते. म्हणजे खर्च करताना ते पुढे बघत नाही. थोडंसं लॅविश लाईफस्टाईलकडे आकर्षण असतं जास्त आणि दुसऱ्याला मदत करणं या करवीसुद्धा थोडेसे खर्च वगैरे जास्त होऊ शकतात. हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशीच्या पुरुषांना अजिबात आवडत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीन राशीच्या स्त्रिया त्यांना झोपेची खूप आवड असते. झोप यांना खूप प्रिय असते. त्याच्यामुळे थोडंसं लेझिनेस यांच्यामध्ये येऊ शकतो किंवा असतो. हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशीच्या पुरुषांना सहसा आवडत नाही. यावरून सुद्धा खटके उडू शकतात. किंवा डिसिप्लिन म्हणा, शिस्तप्रियता हा भाग सुद्धा मीन राशीच्या स्त्रियांमध्ये थोडासा कमी असेल. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. याचप्रमाणे या दोन्ही उभयतांमध्ये म्हणजेच पती पत्नीमध्ये जर का पारिवारिक जर का हस्तक्षेप झाला म्हणजे घरातल्या मोठ्या व्यक्तींनी जर का हस्तक्षेप केला त्यांच्या संसारामध्ये तरी गोष्टी थोड्याशा टोकाच्या होऊ शकतात. विचारांमध्ये जर का मतभेद असेल किंवा संवादाची कमी असेल म्हणजे लक्षात घ्या वृषभ राशीच्या व्यक्ती ज्या आहेत त्यांना बोलायला आवडतं परंतु ते जास्त बोलणार नाही. नेमकं बोलतील आणि खूप विचारपूर्वक बोलतील. आणि मीन राशीच्या स्त्रिया त्यांना शेअरिंग करायला आवडतं. समोरचा व्यक्ती जर का बोलला नाही तर काहीतरी चुकलाय का बिनसलाय का असं त्यांना वाटू लागतं आणि त्याच्यामुळे सुद्धा गोष्टी थोड्याशा टोकाच्या होऊ शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे आर्थिक समस्या. इथे स्पेंडिंग जो नेचर आहे खर्च करण्याची जी वृत्ती आहे ही मीन राशीच्या स्त्रियांमध्ये थोडीशी जास्त असते. त्यांच्या आवडीनिवडी कायम बदलत असतात. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संदेह करणं, शक करणं हा भाग दोघांपैकी एकाकडून जरी झाला तरी गोष्टी तुमच्या टोकाच्या जाऊ शकतात. घरेलू हिंसा हा सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वाचं म्हणजे दोघांपैकी म्हणजे खास करून वृषभ राशीच्या पुरुषांनी जर का शारीरिक मारहाण वगैरे केले तर गोष्टी टोकाच्या होऊ शकतात. ही गोष्ट कधीही मीन राशीची स्त्रिया ही अतिशय नाजूक असते. थोडी जरी शब्दाने तरी सुद्धा त्या दुखावल्या जाणार असतात. म्हणजे हिंसा जर तर काय बघायलाच नको. मग गोष्टी आणखीन थोड्याशा टोकाच्या होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लैंगिक असमानता हा भाग फार महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये लैंगिक जी ताकद असते ती चांगली असते आणि हेल्दी असते. हा जो भाग हा भाग मीन राशीच्या स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळेस दिसून येत नाही. या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचं आहे. बऱ्याच वेळा या गोष्टीने सुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या तणावाच्या होऊ शकतात किंवा घटस्फोटापर्यंत जाऊ शकतात. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे संतती न होणे. संतती न होणे यामुळे सुद्धा गोष्टी त्या टोकाच्या होतात किंवा घटस्फोटापर्यंत गोष्टी जाऊ शकतात. एकंदरीत जे 3-4 मुद्दे मी सुरुवातीला सांगितले त्यावरती जर का तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या दोघांमधले जे नातेसंबंध आहेत किंवा वैवाहिक जीवन आहे ते व्यवस्थित राहील, सुखरूप राहील. त्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम येणार नाहीत. अर्थात या व्यतिरिक्त जर का प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असतील तर तुमची जी कुंडली आहे ते पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण आत्तापर्यंत आपण जे काही डिस्कस केलं किंवा जे काय पाहिलं ते फक्त चंद्र राशीवर होतं. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह वेगवेगळ्या राशी नक्षत्रात असतात. त्यांचे परिणामसुद्धा वेगवेगळे असू शकतात. तर मित्रांनो हे होतं वैवाहिक जीवनामध्ये वृषभ राशीचे पती आणि मीन राशीची पत्नी असेल तर त्यांचं वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.